माझे नाव आरती कैलास कदम. मी इयत्ता 4थी तुकडी अ मध्ये शिकते. सन्माननीय व्यासपीठावरील सर्व मान्य गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझे विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज मी तुम्हा सर्वांना सावित्रीबाई जयंतीनिमित्त काही 4 शब्द बोलून दाखवणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकाल अशी मी अपेक्षा करते. खरं तर ज्यांच्यामुळे माझ्यासारखी सर्वसामान्य मुलगी या ठिकाणी बोलू शकते. बाईची जात, कांद्याची पात, मारली लात, पडली सांदाडात. बाईला काय अक्कल नसते असं इथल्या व्यवस्थेनं सांगितलं होतं. अरे पण याच व्यवस्थेला लात मारून गेली, स्वतः शिक्षण घेतलं आणि स्त्रियांना शिक्षण दिलं. त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना मी अभिवादन करते. खरं तर सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त मी सावित्रीबाईंचा थोडक्यात आढावा घेणार आहे. सावित्रीबाईंचा इतिहास तर आपल्याला पुस्तकातून समजला आहे. सावित्रीबाईंचा जन्म झाला, सावित्रीबाई शिकल्या, सावित्रीबाईंनी शाळा काढल्या, सावित्रीबाईंनी खूप त्रास सहन केला. हे आपल्याला बोलायला वाचायला खूप सोपं आहे. पण सावित्रीबाईंनी सर्व ज्या परिस्थितीमध्ये केलं त्या कालखंडाचा जर आढावा घेतला तर खऱ्या अर्थानं सावित्रीबाई म्हणजे कोण होत्या हे आपल्याला समजेल. 150 वर्षापूर्वीचा कालखंड होता. त्या काळात मुलगी जन्माला आहे ना, हेच पाप समजलं जायचं. एवढंच नाही तर ती मुलगी 4-5 वर्षाची झाली की तिचं लग्न एका 50-60 वर्षाच्या म्हातारीशी लावून दिलं जायचं. ते म्हातारे कधी मरणार आहे हेही माहीत नसायचं आणि लग्नाच्या 10-5 वर्षानंतर ते म्हातारा मरायचं आणि ती 10-15 वर्षाची कोळीकाची मुलगी लग्न म्हणजे काय असतं हे समजायच्या आधी विधवा व्हायची आणि त्या विधवा झालेल्या स्त्रीला आपल्या पतीच्या सरणाला बांधून सती जायला लागायचं. अशी प्रथा होती त्या काळची. तुम्ही म्हणाल अशी प्रथा का होती त्या काळी? कारण त्या काळात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. त्या काळात स्त्रियांना अभ्यास समजलं जायचं. तुम्ही म्हणाल त्या काळात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार का नव्हता? कारण तेथील कर्मठ लोकांना माहीत होतं हीच आपल्या नारी जर सबला झाली तर आपल्या तबला वाजवल्याशिवाय राहणार नाही. याच कालखंडात सावित्रीबाईंचा जन्म झाला. अज्ञानानं आणि रूढी परंपरेला ग्रासलेल्या या समाजात एक असती सावित्री ज्योत म्हणून आली, एक असती सावित्री मशाल म्हणून आली. एक असती सावित्री ज्योत म्हणून आली, एक असती सावित्री मशाल म्हणून आली. रूढी परंपरेनुसार सावित्रीबाईंचा विवाह अवघ्या 90व्या वर्षी ज्योतिबांशी झाला. सावित्रीबाईंच्या माहेर लिहिण्याची वाचण्याची जिज्ञासा निर्माण झाली. ज्योतिबाई सावित्रीबाईंना शिकवण्यास तयार झाले. पण त्या काळात तेथील रूढी परंपरेनं धर्मव्यवस्थेनं सांगितलं होतं जर स्त्रीनं अक्षर वाचली तर त्या अक्षरांच्या आयावर स्त्रीच्या ताटात पडतील. मग सावित्रीबाई ज्योतिबांना म्हणाल्या, सेठजी लोक म्हणतात जर मी अक्षर वाचली तर या अक्षरांच्या आयावर स्त्रीच्या माझ्या ताटात पडतील. त्यावेळी ज्योतिबांनी दिलेलं उत्तर खूप महत्त्वाचे होते. ज्योतिबा म्हणाले, सावित्री ही अक्षरांच्या आया होतात की नाही हे तुला तेव्हा समजेल जेव्हा तू ही अक्षरं वाचशील. सावित्री तुला बघायचे. रूढी परंपरेनं धर्मव्यवस्थेनं घालून दिलेली बंधनं खरे आहेत तर खोटे आहेत यासाठी सावित्री तू शिकलं पाहिजे. एवढंच नाही तर त्या काळात तेथील रूढी परंपरेनं धर्मव्यवस्थेनं सांगितलं होतं जर स्त्री शिकली तर तिचा नवरा मरेल. मग ज्योतिबा म्हणाले, चालेल ना, लोकांना तरी कळू द्या स्त्री शिकल्या तिचा नवरा मरतो की नाही. यासाठी सावित्री तू शिकलं पाहिजे. जमिनीची पाटी केली आणि काडीची पेन्सिल केली. जमिनीची पाटी केली आणि काडीची पेन्सिल केली आणि आई गिरवायला लागले. त्यावेळी जमिनीची पाटी केली आणि काडीची पेन्सिल केली आणि आई गिरवली. म्हणूनच आज आमच्या स्त्रिया रिक्षा चालवण्यापासून तर राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचल्या आहेत. खरं तर सावित्रीबाईंविषयी बोलताना असं म्हटलं जातं की एक स्त्री शिकली तर शिकतील हजारो पिढ्या, एक स्त्री शिकली तर शिकतील हजारो पिढ्या. असं म्हणतच सावित्री तू शिकवल्यास तुझ्या लेखी, असं म्हणतच सावित्री तू शिकवल्यास तुझ्या लेखी. आज तुझ्या लेखी इतक्या शिकल्या की त्यांनी त्यांच्या लेखी गर्भ आताच मारल्या, त्यांनी त्याच्यासाठी गर्भ आताच मारला. आजही ती गर्भाची मोठी म्हणते, आई मला जन्म दे ग, आई मला जगायचंय ग, आई मला जन्म दे ग, आई मला जगायचंय ग, आई मला सुंदर जग पाहायचंय ग, आई मला सुंदर जग पाहायचंय ग, आई मी मोठी होणार ग, आई मी सावित्री होणार ग, आई मी मोठी होणार ग, आई मी सावित्री होणार ग, आई मला जन्म दे ग, आई मला जगायचंय ग, आई मला जन्म दे ग, आई मला जगायचंय ग. पण त्या गर्भातील जी मुलीला एवढंच सांगितलं जातं की आम्हाला वारस पाहिजे, वारस. आणि आम्ही त्या डॉक्टरला देव म्हणतो, तो डॉक्टर सुद्धा राक्षस म्हणतो आणि त्याची मोडीची हत्या करताना आम्हाला दिसतो. एवढंच नाही, जरी मुलगी जन्माला आली तरी मोठी होऊन हुंडाबळीसारख्या मोठ्या समस्येला तिला सामोरं जावं लागतंय. तुम्ही म्हणाल आज बऱ्यापैकी हुंडा बंद झालाय. अहो हुंडा बंद झालाय, पण हुंड्याच्या नावाखाली गाड देणं कुठं बंद झालंय, सोनं देणं कुठं बंद झालंय. हे सर्व जर थांबवायचं असेल तर प्रत्येकाला सावित्री तयार झाली पाहिजे. पण मला तर वाटते प्रत्येकाला सावित्री आहे, पण त्या सावित्रीला खंबीरपणे साथ देणारे ज्योतिबा प्रत्येकाला तयार झाले पाहिजे. ज्योतिबा प्रत्येकाला तयार झाले पाहिजे. एवढे बोलून मी माझे 4 शब्द समजून जय हिंद, जय भारत, जय शिवराय.